नमस्ते मित्रांनो, एस के दर्शन या आपल्या आवडत्या चॅनलमध्ये स्वागत आहे। नवीन असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि असेच आनंदाने आमच्यासोबत शिकण्यासाठी बेल आयकॉनचे बटन जरूर प्रेस करा, कारण बेल आयकॉनचे बटन प्रेस केल्याशिवाय आमचे नवनवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचणार नाही। चला तर आज काहीतरी नवीन शिकूयात। नमस्ते मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एस के दर्शनमध्ये। तर आज आपण बघत आहोत 16 नंबरचा चॅप्टर 9 स्टँडर्डचा जो आहे हेरिडिटी अँड व्हेरिएशन, त्याचा 4th पार्टमध्ये आपण आज एंट्री केलेली आहे। याच्यामध्ये आपला चॅप्टर कव्हर होणार आहे। तत्पूर्वी आपल्याला एक विनंती आहे की आपण जर पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 जर बघितलं नसेल तर कृपया ते बघून घ्यावे। चला तर मित्रांनो, तरच तुम्हाला हे समजणार आहे। आज आपण मूव्ह होत आहोत जेनेटिक डिसऑर्डरकडे। हे जेनेटिक डिसऑर्डर म्हणजे काय असतं? अनुवांशिक विकृती असते ती, बरोबर ना। यामध्ये काय होतं? डिसीजेस म्हणजे याच्यामध्ये डिसीज म्हणजे आजार होतात, कशामुळे होतात किंवा डिसऑर्डर होतात, बरोबर ना। विकृती येते कशामुळे? अकॉर्डिंग ड्यू टू द ॲबनॉर्मलिटीज इन द क्रोमोझोम अँड म्युटेशन इन जीन्स। म्हणजे जे क्रोमोझोम असतात, गुणसूत्र असतात, ते किती असतात? 46 असतात, 46, बरोबर ना। तर त्याच्या किती असतात? पेअर असतात, बरोबर। ते एकटे राहत नाही, पेअरने राहतात, म्हणून 23 पेअर असतात। तर त्याच्यामध्ये काय येतं? ॲबनॉर्मलिटीज येतात आणि एक तर त्या किंवा जीन्स किंवा म्युटेशन्स येतात त्या क्रोमोझोममध्ये, बरोबर। त्या जीन्समध्ये काय येतं? म्युटेशन येतं आणि त्या क्रोमोझोममध्ये ॲबनॉर्मलिटीज येतात। त्यामुळे काय होतं? जेनेटिक डिसऑर्डर होऊन जातं, अनुवांशिक विकृती येऊन जाते। तर त्यामध्ये काय होतं नेमकं क्रोमोझोममध्ये? तर क्रोमोझोमल ॲबनॉर्मलिटीज इन्क्लूड इदर इन्क्रीज ऑर डिक्रीज इन नंबर। म्हणजे यामध्ये काय होतं की क्रोमोझोममध्ये ॲबनॉर्मलिटीज कशी होते? एक तर ते इन्क्रीज होतात, म्हणजे 46 चे 47 होऊन जातील, किंवा मग 46 चे 45 होऊन जातील, 44 होऊन जातील, असे होऊन जातील। डिक्रीज होतात नंबरने किंवा डिलीटच होऊन जातात, डिलीट ऑर ट्रान्सलेशन ऑफ एनी पार्ट ऑफ क्रोमोझोम किंवा क्रोमोझोम असतं। आता बरोबर ना, हे किती क्रोमोझोम असतात? बघा ना मित्रांनो, किती क्रोमोझोम असतात आपल्याकडे? 46 असतात, बरोबर ना। हे किती असतात? 46 क्रोमोझोम असतात, बरोबर ना। ह्युमनमध्ये 46 असतात, त्याच्या पेअरने करून किती होतात? पेअर म्हणून 23 होतात, बरोबर ना। पेअर किती बनते? 23 ची पेअर बनते। पण हे 46 च्या ऐवजी का होतात? कधी कधी का होतात? 47 पण होतात, कधी कधी का होतात? 45 पण होऊ शकतात। लक्षात आलं तुम्हाला? हे होऊ शकतं। त्यामुळे काय होतं? किंवा आता हा क्रोमोझोम आहे, क्रोमोझोम कसा असतो? एक तर असा असतो, एक्सच्या फॉर्ममध्ये असतो, असा असतो। याच्यामध्ये काय होतं? सपोज हा क्रोमोझोम धरा असा सरळ, त्याच्यामध्ये काय होतं? काही पोर्शन हा डिलीटच होऊन जातो, म्हणजे काही पोर्शन जर डिलीट पण झाला किंवा ट्रान्सलोकेट झाला म्हणजे इथला हा जो पोर्शन आहे, सपोज हा आहे असं आपण धरू, हा ग्रीन कलरचा एवढा, हा ग्रीन कलरचा कुठे येतो? इथं वर येतो आणि बाकीचा क्रोमोझोम खाली असतो, कळलं का? असं काहीतरी वेगळं होऊन जातं, एक तर डिलीट होतो किंवा ट्रान्सलेट होऊन जातो, कळलं? यामुळे काय होतं की डिसऑर्डर तयार। एक्झाम्पल्स आर फिजिकल डिसऑर्डर, म्हणजे याच्यामध्ये फिजिकल डिसऑर्डर हे एक्झाम्पल आहे, म्हणजे शारीरिक व्यंग येऊ शकतं। मग कसे? मग बघा आता क्लेफ्ट लिप म्हणजे असे ओठ दुभंगणं, तुम्ही बघितलेले एक लहान मुलांचे जन्मताच ओठ असे फाटलेले असतात, बरोबर ना। हे त्याचंच उदाहरण आहे की त्यांच्या क्रोमोझोममध्ये किंवा जीन्समध्ये काहीतरी डिसऑर्डर आलेला असतो। किंवा अल्बिनिझम म्हणजे काय असतो? वर्कहीनता, ही आपण इथे बघणार आहोत। हा पूर्ण एक पॉईंटच आपण याच्यामध्ये बघणार आहोत, इथे काय होतं लक्षात आलं। त्यानंतर सायकोलॉजिकल डिसऑर्डर हे ते म्हणजे याच्यामध्ये काय होतं? थोडंसं मंदपणा वगैरे पण होऊ शकतं, लक्षात आलं का? त्यानंतर लाईक सिकल सेल ॲनेमिया आणि हिमोफिलिया असं असतं। हिमोफिलिया म्हणजे कसं असतं की असं जर रक्त जर आपलं निघालं कधी, तर ते रक्त आपलं कसं गोठतं बघा, तर त्यांचं रक्त काय होतं? ह्या लोकांचं रक्त कधी असं बंदच होत नाही, गोठलतच नाही, बरोबर। घट्टामध्ये सारखं असं निघतच राहतं बॉडीमधून, त्याला ते म्हणतात, लक्षात आलं। आता बघा, ह्युमन बिंग्स हॅव 46 क्रोमोझोम। ह्युमनमध्ये किती क्रोमोझोम असतात? 46 असतात, बरोबर ना। तर इन द फॉर्म ऑफ 23, ते 23च्या पेअरमध्ये राहत असतात। देअर इज अ ग्रेट व्हेरिएशन इन द साईज अँड शेप ऑफ दिस क्रोमोझोमल पेअर, आणि त्यांच्यामध्ये काय असतं? विविधता असते, म्हणजे त्यांच्या शेपमध्ये आणि साईजमध्ये। दिस पेअर्स हॅव बीन नंबर्ड, आणि त्यांना नंबर्ड असतात। हे लक्षात घ्या की प्रत्येक क्रोमोझोमला काय असतो? नंबर असतो। हे 23 कसे असतात? ओळखले कशा जातात? कारण त्यांची साईज आणि शेप प्रत्येकाची वेगळी असतात, त्याच्यावरून त्यांचे काय ठरलेले आहेत? नंबर ठरलेले आहेत। आउट ऑफ 23 पेअर, या 23 पेअरमध्ये हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे की 22 पेअर्स ह्या ऑटोझम्स असतात। ऑटोझम्स म्हणजे कशा असतात माहिती ना तुम्हाला? की अलिंगी गुणसूत्र असतात ते, बरोबर ना। आणि वन पेअर कशाची असते? हे नेहमी विचारलं जात होतं, मी तुम्हाला म्हटले होते ना, 6 क्रोमोझोमची, म्हणजे ज्याच्यामध्ये लिंगी गुणसूत्र आपण असं म्हणतो, त्याला ऑलोझम्स असं म्हणतात, की जे काय ठरवतात? तुमचं जेंडर ठरवतात, हे मेल बनणार आहे की फिमेल। क्रोमोझोम इन रिप्रेझेंटेड ॲज अ 44 + XX, हे लक्षात ठेवा, आणि मेन ॲज अ 44 + XY, हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला। कसं असतं माहिती का?
हे कायम लक्षात ठेवा, एक्झामला पडलेला क्वेश्चन असतो किंवा लाईफ लॉंगही लक्षात ठेवा. वुमनमध्ये कसं असतं माहिती का, स्त्रियांमध्ये कसं असतो 40 पेअर. मी तुम्हाला काय सांगितलं, 22 पेअर असतात. 22 म्हणजे 22 × 2, 22 × 2 किती झाले 44, बरोबर ना, कारण हे पेअरमध्ये राहतात. म्हणजे एकच पेअर फक्त जेंडरची असते ती सोडून द्यायची. या बाकीच्या ज्या असतात ना ह्या 22 पेअर म्हणजे हे 44 क्रोमोझोम, यांच्यामध्ये विमनमध्ये काय ॲड असतं, XX जी नंतरची ॲड असते ना पेअर, तिच्यामध्ये 2 क्रोमोझोम असतात. ते दोन्ही क्रोमोझोम कसे असतात, XX असतात. आणि मेनमध्ये असतात ना, मेनमध्ये हे जे असतात ना 44 म्हणजे हे जे 22 त्याला आपण हे म्हणतो ऑटोझम्स म्हणतो जे, बरोबर ना, अलिंगी गुणसूत्र जे असतात ते 44. तर त्याच्यामध्ये मेनमध्ये काय असतो, जी नंतरचे 2 असतात ना ते XY असतात. हे कायम लक्षात ठेवायचं, समजलं. बघा मित्रांनो, मेंडल हॅज शोन इन हिज एक्सपेरिमेंट, मेंडलनी काय केलं, एक्सपेरिमेंट केले आणि त्याच्या एक्सपेरिमेंटमध्ये दाखवून दिलं दॅट देअर एक्झिस्ट 2 टाईप ऑफ जीन्स, डॉमिनंट अँड रेसेसिव्ह. आणि 2 प्रकारचे जीन्स असतात हे त्यांनी दाखवून दिले, एक डॉमिनंट असतात, एक रेसेसिव्ह. आपण मागेच बघितलं. इफ वी टेक इन टू अकाउंट द नंबर ऑफ क्रोमोझोम्स इन ह्युमन सेल्स, आपण जर ह्युमन सेल, आपल्याला माहिती ह्युमन सेलमध्येच क्रोमोझोम राहत असतात, बरोबर ना. तर त्यांचं जर बघितलं आपण ह्युमन सेल, देअर सेक्स रिलेटेड टाईप्स अँड देअर टाईप जीन्स ऑन द क्रोमोझोम्स, डॉमिनंट रेसेसिव्ह, वी कॅन सी वेअर जेनेटिक डिसऑर्डर ओरिजिनेट अँड हाऊ दे आर इनहेरिटेड. तर आपल्याला जर हे बघितलं त्यांच्यामध्ये ह्या जीन्समध्ये डॉमिनंट कोणते, रेसेसिव्ह कोणते, कसे आहे, तर त्याच्यावरून आपल्या लक्षात येईल की जेनेटिक डिसऑर्डर ह्या नेमकं कुठून निर्माण होतात ह्याचा त्यांनी अभ्यास केला, की नेमकं जेनेटिक डिसऑर्डर ज्या तयार होतात ह्या कुठून तयार, अनुवंशिक डिसऑर्डर येतात तर कुठून येतात, ह्या सगळ्या येतात त्या ह्या इथूनच येतात, ह्या क्रोमोझोम जीन्सपासूनच ह्या सगळ्या निर्माण होत असतात. यांच्यामध्ये इन्क्रीज झालं किंवा डिक्रीज झालं तरच त्या निर्माण होत असतात. हे त्यांनी जगापुढे मांडलं. बघा या ठिकाणी दिलेले आहेत हे 23 क्रोमोझोम्स आहेत, म्हणजे 23 क्रोमोझोमच्या पेअर आहेत या. आणि बघा शेप, साईज प्रत्येक आणि नंबर दिलेला आहे प्रत्येकाला. प्रत्येकाची शेप साईज ही वेगवेगळी असते, त्यावरून त्यांचे नंबर फिक्स होतात. बघा या ठिकाणी आता डिसऑर्डर ड्यू टू क्रोमोझोम ॲबनॉर्मॅलिटीज. आता हे जे क्रोमोझोमच्या ॲबनॉर्मॅलिटीजमुळे म्हणजे आपण म्हणतो डिसऑर्डर ज्या तयार होतात त्या कशा होतात. बघा, फॉलोइंग आर द डिसऑर्डर दॅट अकर ड्यू टू द न्यूमेरिकल चेंजेस इन क्रोमोझोम. आता काय होतं की हे जे पुढचे हे जे चेंज, हे रोग उद्भवतात ना, आपण ज्याला म्हणतो की दोष उद्भवतात ना, हे कशामुळे येतात माहिती का, की जे काही न्यूमेरिकल चेंजेस म्हणजे संख्या जी असते ना क्रोमोझोमची ती त्यांच्यामध्ये काहीतरी कमी चेंजेस झाल्या, जास्त कमी झाल्यानंतर, बरोबर ना. आता बघा इथं ऑफस्प्रिंग्स आर नॉट स्टराईल इफ देर इज अ चेंज इन द नंबर ऑफ ऑटोझम्स इज लेस. आता ऑटोझम्स म्हणजे कोणते मला सांगा बरं. आता स्टराईल ऑफस्प्रिंग म्हणजे जे येणारं बाळ असतं, बरोबर ना, येणारं संतती असते, आपण बाळनी संतती म्हणूयात त्याला, ते स्टराईल नसतं. स्टराईल म्हणजे वांज म्हणतो आपण. वांज म्हणजे बाळांना पुढे जन्म देण्यासाठी पात्र नसणे, त्याला वांज म्हणतात, बरोबर ना. ते स्टराईल नसतात जरी इफ देर इज अ चेंज इन द नंबर ऑफ ऑटोझम्स. आता हे ऑटोझम्स किती आहे, 44 क्रोमोझोम म्हणजे ऑटोझम्स आहेत. बघा, इफ देर इज अ चेंज इन द नंबर ऑफ ऑटोझम्स इज लेस, म्हणजे जर ऑटोझम्स हे काय असतील, लेस असतील म्हणजे कमी असतील तर, बरोबर ना. ऑटोझम्स म्हणजे कशा असतात हे तुम्हाला मी सांगितलं ना, हे जे 22 असतात, 22 जोड्या म्हणजे एकूण किती असतात, 46 असतात आपले, बरोबर ना. क्रोमोझोम किती असतात, 46 असतात. पैकी त्याच्यापैकी जे असतात ते म्हणजे जोड्या आहे किती झाल्या, पेअर 23 झाल्या. त्यापैकी 22 ह्या ज्या असतात त्या कशा असतात, अलिंगी असतात, बरोबर ना. ऑटोझम्स आपण त्याला म्हणतो. 22 कशा असतात, ऑटोझम्स असतात, अलिंगी. आणि एक कशा असतो, ऑलोझम्स असतो, बरोबर ना, म्हणजे लिंगी असतो तो. तर हे जे 22 असतात ना, 22 म्हणजे किती, डबल केले तर 44. हां, हे जे असतात ना याच्यापैकी जर एखादा कमी झाला तरी पण काय होत नाही, ऑफस्प्रिंग म्हणजे येणारी संतती ही स्टराईल नसते. स्टराईल नसते याचा अर्थ काय, ती वांज नसते. लक्षात आलं का. पण जर इन्स्टेड इफ देर इज अन इंक्रीज इन नंबर ऑफ एनी ऑटोझोमल पेअर, पण ह्या ऑटोझोमल पेअरमधली म्हणजे या 44 मधली किंवा ह्या 44 किंवा ह्या 22 मधली जर एखादी पेअर वाढलेली असेल, बरोबर ना, 44च्या ठिकाणी 45 जर झालं तर काय होतं, फिजिकल और मेंटल ॲबनॉर्मॅलिटीज अराईज. तर फिजिकल आणि मेंटल ॲबनॉर्मॅलिटीज येतात, शारीरिक किंवा मानसिक व्यंगता येऊ शकते. आणि लाईफ स्पॅन इज शॉर्टन. मग कधी कधी काय होतं बघा, त्या मंद मुलांचं आयुष्य पण कसं असतं, कमी होतं. विथ अ शॉर्टन लाईफ स्पॅन फॉलोविंग आर सम डिसऑर्डर्स. मग तर त्याचे खालीचे दिलेले आहेत ते डिसऑर्डर्स आहेत ते आपण बघूयात.
बघा मित्रांनो, तर हे दिलेलं आहे फर्स्ट. हे लक्षात ठेवायचे, एक्झामला विचारते तुम्हाला डाऊन सिंड्रोम असतं. तर हे डाऊन सिंड्रोम म्हणजे का, तर याच्यामध्ये काय सांगितलं मी तुम्हाला, जर त्या ऑटोसम्समधली एखादी पेअर वाढली तर काय होतं, हे खालचे डिसऑर्डर तयार होतात. त्याच्यापैकी पहिला डाऊन सिंड्रोम आहे. डाऊन सिंड्रोममध्ये काय होतं, 46+1 काय तयार होतं, म्हणजे याच्यामध्ये 46 असतात ना आपले क्रोमोझोम, त्याच्यामध्ये एक वाढतो आणि हे तयार होतं. लक्षात आलं का. मग काय होतं, 21st क्रोमोझोम, याला काय म्हणतात, ट्रायझोमी ऑफ 21st क्रोमोझोम, म्हणजे 21वां आपले गुणसूत्र असतं ना, 21वां. बघा 21 नंबरचं हे जे असतं ना, याच्यामध्ये काय होतं, एक जण जास्त येऊन बसतो, म्हणजे हे 2 आहेत ना, अजून एक जण येऊन बसतो, म्हणजे काय होतात 46 होऊन जातात. लक्षात आलं का. मग हा डिसऑर्डर होतो डाऊन सिंड्रोम. यामध्ये काय होतं बघा, डाऊन सिंड्रोम इज अ डिसऑर्डर अरायझिंग ड्यू द क्रोमोझोम ॲबनॉर्मॅलिटी. क्रोमोझोमच्या ॲबनॉर्मॅलिटीमुळे हे तयार होतं. आपण याला मराठीतून मंगोलिकता असं म्हणतो. ट्रायझोम म्हणजे मंगोलिकता असं. दिस इज द फर्स्ट डिस्कवर्ड अँड डिस्क्राइब्ड क्रोमोझोमल डिस्कवर्ड इन द ह्युमन बीइंग. तर पहिल्यांदा डिस्कवर्ड झालेला हा एक क्रोमोझोमल डिसऑर्डर आहे, म्हणजे गुणसूत्रांरचनेमध्ये पहिल्यांदा शोध लागलेला, विकृती मानवाच्या बाबतीत का गुणसूत्रात पण विकृती असतात, हे शोध लागलेला पहिला जो शोध लागला ना, तो ह्या डिसऑर्डरचा लागलेला आहे. हे लक्षात ठेवायचं. दिस डिसऑर्डर इज कॅरेक्टराइज्ड बाय द प्रेझेन्स ऑफ 47 क्रोमोझोम. ह्या डिसऑर्डरमध्ये काय कॅरेक्टरिस्ट असतं की याच्यामध्ये 46च्या जागी किती क्रोमोझोम येतात, 1+ होतो, म्हणजे 47 क्रोमोझोम बनतात. इट इज, आणि तो किती नंबरचा, 21st नंबरचा असतो, बरोबर ना. इट इज कॅरेक्टराइज्ड बाय इट इज डिस्क्राइब्ड ॲज अ ट्रायझोमी ऑफ द 21st क्रोमोझोम. आणि यालाच काय म्हटलं जातं, ट्रायसोमी. म्हणजे काय असतं की एक जास्त तयार होणं. ट्रायझोमी म्हणजे 3 ना. ट्रायझोमी म्हणजे काय, 1, 2, 3. एक 21st काय होतो, एक आणखी एक येऊन बसतो, तो ट्राय होतो, 3 होतो तयार. लक्षात आलं का. 21st नंबरचं हे पेपरला विचारलं जाऊ शकेल तुम्हाला. इन्फंट्स विथ दिस डिसऑर्डर हॅव अन एक्स्ट्रा क्रोमोझोम विथ द 21st पेअर इन एव्हरी सेल ऑफ देअर बॉडी. त्यांनी काय सांगितलं की प्रत्येक सेलमध्ये, त्यांच्या सेलमध्ये तुम्हाला माहिती ना 46 क्रोमोझोम असतात, बरोबर ना. तर त्यांच्या प्रत्येक सेलमध्ये 21st नंबरचा जो असतो ना, त्याच्यामध्ये आणखी एक जण क्रोमोझोम येऊन बसतो प्रत्येक सेलमध्ये बॉडीच्या. देअरफॉर दे हॅव 47 क्रोमोझोम इन्स्टेड ऑफ 46. त्याच्यामध्ये त्यांना 47 क्रोमोझोम म्हणतात, 47च्या ऐवजी, 46च्या ऐवजी. चिल्ड्रन सफरिंग फ्रॉम द डाऊन सिंड्रोम आर युजली मेंटली रिटायर्ड. मग काय होतात, ते मेंटली असे डिस्टर्ब होऊन जातात, म्हणजे आपण रिटायर्ड म्हणतो, मतिमंद बालक आपण त्याला म्हणतो. अँड हॅव अँड शॉर्ट लाईफस्पॅन. त्यांचं लाईफस्पॅन कसं असतं, छोटं बनतं, कमी बनतं. मेंटल रिटार्डेशन इज द मोस्ट प्रॉमिनंट कॅरेक्टरिस्टिक. मेंटल डिसऑर्डर ही ज्यांचं म्हणजे मतिमंदता हा त्यांचा मेन कॅरेक्टरिस्टिक्स असतो. अदर सिम्पटम्स इन्क्लूड शॉर्ट हाईट, आणि हाईट पण कशी राहते त्यांची, शॉर्ट राहते, शॉर्ट वाईड नेक. आणि मानेचा आकार पण असा, आपली मान कशी उंच असते बघा, त्यांची मान अशी उंच नसते, तर ती अशी याच्यातच बसलेली असते खांद्यांमध्ये. फ्लॅट नोज, असं चपटं नाक असतं त्यांचं. शॉर्ट फिंगर, छोटे छोटे बोटं असतात. स्कॅन्टी हेअर्स असतात, असे विरळ केस असतात. सिंगल हॉरिझॉन्टल क्रीज ऑन पाम. आणि असं काय असतं त्यांच्या हातावर वगैरे कसे असतात की एक आडवी अशी, फक्त आपल्या हातांवर कशा अशा रेषा असतात बघा, त्यांच्या हातांवर अशा रेषा नसतात, तर एक सिंगल अशी फक्त एक छोटी हॉरिझॉन्टल आडवी अशी रेष असते बस. लाईफ एक्सपेक्टन्सी अबाउट 16 to 20 years. फक्त 16 ते 20 वर्ष त्यांचं कसं असतं, आयुष्य असतं. समजलं या ठिकाणी. चला पुढे जाऊयात. बघा हा पुढचा जो आहे हा टर्नर सिंड्रोम म्हणतात. आता याच्यामध्ये काय असतं बघा, टर्नर म्हणजे मोनोसोमी ऑफ एक्स क्रोमोझोम. म्हणजे यांच्यामध्ये काय असतं, हा स्त्रियांमध्ये असतो. हा विचारला जाईल तुम्हाला, स्त्रियांमध्ये कसं असतं. आता हे मी तुम्हाला शिकवलं होतं ना बघा, वुमनमध्ये कसं असतं, हे 46 पैकी जे 44 असतात प्लस 2 जे असतात ते कोणते असतात, एक्स असतात. तर ह्या टर्नरमध्ये काय असतो, हा एक्स जो असतो ना हा नसतोच त्यांच्यामध्ये. 44 + x एवढंच असतं, हा एक्सच नसतो. त्यामुळे त्यांची काय होते, बाळ जन्माला घालायची जी प्रजनन क्षमता असते ना, आपण म्हणतो की तीच त्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन सिस्टीम, तो ऑर्गन काम त्यांचा करत नाही. लक्षात आलं या ठिकाणी. बघा, ॲज विथ द ऑटोझम्स ॲबनॉर्मॅलिटी. आता ऑटोझम्स तुम्हाला हे विचारलं जाईल पेपरमध्ये, एक्झाममध्ये. ऑटोझम्स ॲबनॉर्मॅलिटीजमध्ये कोणते डिसऑर्डर येतात, तर पहिला येतो डाऊन सिंड्रोम, दुसरा येतो टर्नर सिंड्रोम. लक्षात ठेवा. इन सेक्स क्रोमोझोम्स अल्सो कॉज सम डिसऑर्डर. याच्यामुळे काय होतं की सेक्स क्रोमोझोममध्ये डिसऑर्डर येते, म्हणजे लिंग गुणसूत्रामध्ये विकार निर्माण होतो, बरोबर ना. टर्नर सिंड्रोम याच्यामध्ये काय होतं, 44 + x फ्रॉम
arise due to the either inheritance of only one X chromosome from parent or due to the inactivation of the gender related part of X chromosomes. यामध्ये काय होतं, या विकारामध्ये आपण म्हणतो की जे आपण म्हणतो ना लैंगिकतेशी संबंधितच भाग त्यांचा निकामी असतो, त्यामुळे काय होतं की एक्स हे जे त्यांचं क्रोमोझोम आहे ना ते कामच करत नाही त्यांचं. इन्स्टेड ऑफ द नॉर्मल 44+ XX असतो ना असा कंडिशन, वुमन सफरिंग फ्रॉम द टर्नर सिंड्रोम. अशा स्त्रिया मग काय करतात की त्यांचा हा जो XX असतो ना याच्यापैकी हा X त्यांचा नसतोच, त्यामुळे अशा वुमन काय करतात, सफर करतात टर्नर सिंड्रोममध्ये, शोज करतात. बघा हे 44+ X एवढंच असतं त्यांच्यामध्ये. सच वुमन आर स्टराईल. मग अशा वुमन काय असतात, स्टराईल असतात. काय असतात, वांज असतात, वांज. ते बाळाला जन्म नाही देऊ शकत. मग अनेबल टू हॅव अ चिल्ड्रन ड्यू टू द इम्प्रॉपर ग्रोथ ऑफ रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. कारण त्यांची रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनची ग्रोथच झालेली नसते ना, कारण हा आजारच कशाशी निगडीत असतो हा विकार, तर सेक्स क्रोमोझोमशीच त्याच्यामध्ये ॲबनॉर्मॅलिटी तयार होते, त्यामुळे त्या बाळाला जन्म देऊ शकत नाही. लक्षात आलं या ठिकाणी. आता बघूयात आपण. आता पुढचा आहे क्लाइनफेल्टर सिंड्रोम. पुढचा आहे क्लाइनफेल्टर सिंड्रोम. बघा आता हा जो आजार असतो ना यामध्ये कसं असतं, इकडे बघा स्त्रियांच्या 44+ XX ऐवजी 44+ X ही कंडिशन तयार होते. पण हा जो आजार असतो हा पुरुषांमध्ये असतो. यांच्यामध्ये कसं असतं, पुरुषांचं कसं असतं बघा 44+ XY असतं, बरोबर ना. तर यामध्ये काय होतं, यामध्ये पुरुषांच्या 1 X जास्त येतो. लक्षात आलं का, 1 X काय होतो त्यांच्यामध्ये जास्त येतो, म्हणजे एक क्रोमोझोम त्यांच्यामध्ये जास्त येऊन पडतो हा सेक्सच्या याच्यामधला. लक्षात आलं का, लिंग गुणसूत्रामध्ये एक क्रोमोझोम जास्त येऊन पडतो X नावाचा. लक्षात आलं. दिस डिसऑर्डर अरायझेस इन मेन ड्यू टू द ॲबनॉर्मॅलिटी इन सेक्स क्रोमोझोम. सेक्स क्रोमोझोममध्ये ॲबनॉर्मॅलिटी येते आणि त्यामुळे हा डिसऑर्डर अराईज होते. इन दिस डिसऑर्डर मेन हॅव 1 एक्स्ट्रा X क्रोमोझोम. एक एक्स्ट्रा X क्रोमोझोम त्यामध्ये येतो. हेन्स देअर इज अ क्रोमोझोमल कंडिशन बिकम. त्यामुळे ही कंडिशन कशी बनते, 44+ XXY अशी बनते. फक्त XY बनायला पाहिजे ना, ती नाही बनत. सच मेन आर सेक्शुअली स्टराईल. मग असे पुरुष हे काय असतात, स्टराईल असतात, म्हणजे ते बाळांना जन्म नाही देऊ शकत. लक्षात आलं का, बिकॉज देअर रिप्रोडक्शन ऑर्गन आर नॉट वेल डेव्हलप. त्यांचं रिप्रोडक्शन ऑर्गन हे डेव्हलप झालेलं नसतं, म्हणून असे पुरुष बाळांना जन्म देऊ शकत नाही. आता बघा या ठिकाणी बी काय दिलेलं आहे, डिसीज अकरिंग ड्यू टू द म्युटेशन इन अ सिंगल जीन. त्याला मोनोजेनिक डिसऑर्डर असं म्हणतात. म्हणजे काय असतं याच्यामध्ये की डिसीजेस ऑकर होतात हे सिंगल जीनमध्ये म्युटेशन झाल्यामुळे, म्हणजे परिवर्तन होतं जीनमध्ये. काय होतं, परिवर्तन होऊन जातं. म्हणजे आपण काय म्हणतो केला की सपोज थोडासा असा चेंज होतो. आता हा एखादा जीन आहे खालचं वरचं खाली, त्याच्यामध्ये चेंजेस होतात असं, त्यामुळे काय होतात, डिसऑर्डर तयार होतात. बघा आता त्यालाच काय म्हटलं जातं, त्यालाच मोनोजेनेटिक डिसऑर्डर असं म्हटलं जातं. एकजनुकीय विकृती असं म्हणतात त्याला. अप्रॉक्सिमेटली 4000 डिफरंट डिसऑर्डर ऑफ दिस टाईप्स आर नोन. त्याच्यामध्ये 4000 प्रकारचे विकार आहेत जे याच्यामुळे होतात ड्यू टू द ॲबनॉर्मल जीन्स. आणि जीन्स हा ॲबनॉर्मल बनतो. दिस प्रोडक्ट्स आर आयदर प्रोड्यूस इन इनसफिशियंट क्वांटिटी ऑर नॉट ॲट ऑल. किंवा याच्यामध्ये काय होतं माहिती का, जे जीन्समुळे तयार होणारे प्रोडक्ट आहे ते तयारच होत नाही. बॉडीमध्ये जे तयार व्हायला पाहिजे ना ते तयार होतच नाही, किंवा इनसफिशियंट वेने ते तयार होतात क्वांटिटीमध्ये, त्यामुळे ते प्रॉब्लेम कॉज होतात. इन कॉज ॲबनॉर्मल मेटाबॉलिझम. आता ॲबनॉर्मल मेटाबॉलिझम म्हणजे जी चयापचयाची क्रिया असते तीच प्रॉब्लेममध्ये येते, बरोबर ना. म्हणजे विकार म्हणतो आपण त्याला. दॅट मे लीड टू डेथ ॲट द टेंडर एज. मग काय होतं, याची जी मेटाबॉलिझमचा जो विकार असतो तो जन्मजात, तर त्याच्यामुळे काय होतं की डेथ होऊ शकते ना, बरोबर ना. आपलं जर चयापचय आता मेटाबॉलिझम जर चांगलं झालं तरच आपलं ते रक्त बनतं, बरोबर की नाही, आणि आपली शरीराची वाढ होते, आपल्याला लाईफ मिळते, आपण वाढत जातो. पण यांचं ते होत नाही, त्यामुळे ते कमी वयातच मरतात. एक्झाम्पल सच डिसऑर्डर आर. याच्यामध्ये कोणते डिसऑर्डर आहेत, मग हचिन्सन्स जो डिसीज आहे तो एक आहे, टेसेस डिसीज म्हणून एक आहे हा. त्याच्यानंतर हा जो आहे गॅलॅक्टोसोमिया असतो याच्यामध्ये. म्हणजे याच्यामध्ये मला वाटतं ग्लुकोज जे असतं ना ते तयार होत नाही, जे आपल्या बॉडीसाठी जे लागतं ना ते प्रॉपर ग्लुकोज ते तयार होत नाही याच्यामध्ये. त्यानंतर सिकल सेल ॲनेमिया म्हणून एक असतो, याच्यामध्ये सिकल सेल ॲनेमिया हा एक असतो. त्यानंतर
हा फेनिल कीटोन में हे फेनिल कीटोन्युरिया असं काहीतरी आहे हा बघा. त्यानंतर सिस्टिक हा असतो. त्यानंतर फायब्रासिस म्हणजे पोटी तंतुभवन आपण त्याला म्हणतो. अल्बिनिझम हा एक असतो, तो आपण इथे बघणार आहे. याच्यामध्ये त्याला वर्कहीनता म्हणजे हे नसतं, रंग नसतो त्यामध्ये. आणि हा असतो हिमोफेलिया. आणि पुढचा असतो नाईट ब्लाइंडनेस म्हणजे रात्री रातंधळेपणा. बघा रात्री त्या लोकांना दिसत नाही, तर असा प्रॉब्लेम असतो, तर तो आपण बघूया. यामध्ये काय असतं बघा, अल्बिनिझममध्ये काय असतं की जेनेटिक डिसऑर्डर आहे. हा जेनेटिक डिसऑर्डर म्हणजे काय असतं माहिती का, जे जणूक असतं ना ते शरीरामध्ये ते काही तयारच करत नाही, म्हणजे जे तयार करायला हवं ते. यामध्ये काय केलं जातं की जे जीन आहे ना ते काय तयार करत नाही, कलरच तयार करत नाही. म्हणजे आता अवर आईज, स्किन अँड हेअर हॅव कलर ड्यू टू द ब्राऊन पिगमेंट मेलानिन. आपल्याला केसांना रंग येतो किंवा डोळ्याला आपल्याला बघा आतमध्ये काळा रंग असतो, बरोबर ना. आपल्या स्किनला पण कलर असतो, कोणाचा थोडासा ब्लॅकिश, डार्क, व्हाईट असे कलर असतात, बरोबर. हे कशामुळे येतात, तर आपल्या बॉडीमध्ये जे असतं ना ब्राऊन पिगमेंट जे असतं ना ते रंग असतं, रंगद्रव्य असतं एक, आणि मेलॅनिन असतं, बरोबर ना. हे रंगद्रव्ये तर हे याच्यामध्ये तयारच होत नाही. त्यामुळे ही मुलं बघा एकदम पांढरी पांढरी दिसतात अशी. यांची केसही व्हाईट असतात, पापण्याही व्हाईट असतात, डोळ्याच्या आतमध्ये व्हाईट असतं, बरोबर ना. यांचं सगळंच व्हाईट 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 खूप पांढरे पांढरे दिसतात बघा हे, कारण त्यांच्यात मेलॅनिन आणि हे ब्राऊन पिगमेंटच तयार होत नाही. इन दिस डिसीज द बॉडी कॅनॉट प्रोड्यूस मेलॅनिन. बॉडीज मेलॅनिनच तयार करते, त्यामुळे त्यांना कलरच येत नाही. ते कलरहीन राहतात, वर्कहीन राहतात असे, बरोबर ना, वर्णहीन राहतात. द स्किन बिकम्स पेल. मग स्किन अशी पेल बनते, निस्तेज बनते. हेअर पण तसेच बनतात. व्हाईट अँड आईज, व्हाईट बनतात आईज पण, डोळे हे सगळंच, केस, डोळे, चेहरा सगळे व्हाईट बनतात. आर युजली पिंक. आणि डोळे जे असतात असे पिंक असतात त्यांचे. आपले जिथं पांढरे असतात ना बघा ते त्यांचे पिंक बनून जातात. ड्यू टू द अब्सेन्स ऑफ मेलॅनिन पिगमेंट इन द रेटिना अँड स्क्लेरा. ह्या रेटिनावर, आपल्या रेटिनावर जे मेलॅनिन असतं ना मेलॅनिन पिगमेंट, ते रेटिनावर आणि स्क्लेरावर ते त्यांचं बनतच नाही. मग त्यांचे डोळे पण कसे बनतात, पिंक बनतात, एकदम गुलाबी. आपले कसे असतात काळे काळे, तसे त्यांचे ते गुलाबी बनतात. या मुलाचे दाखवलेले बघा असे व्हाईट, हे आयब्रो पण व्हाईट असतात, सगळं पापण्या पण व्हाईट असतात, बघितलं का, कारण त्याचे मेलॅनिनच तयार होत नाही ना, जे कलर देत असतं आपल्या बॉडीला ते. चला पुढचं बघूयात आपण. सिकल सेल ॲनिमिनिया. सिकल सेल ॲनिमिनिया म्हणजे दात्रपेशी पंडू रोग असतो. आता याच्यामध्ये काय असतं, इव्हन मायनर चेंजेस इन द मॉलिक्युलर स्ट्रक्चर ऑफ द प्रोटीन्स अँड DNA. आता DNA मध्ये म्हणजे आणि याच्यामध्ये प्रथिनांमध्ये आपण म्हणतो, प्रोटीनमध्ये यांच्या मॉलिक्युलमध्ये जर काही गडबड झाली, बदल झाला, तर त्याचा परिणाम काय होतो, हे डिसऑर्डर तयार होतो किंवा डिसीज तयार होतो. नॉर्मल हिमोग्लोबिन हॅज ग्लुटामिन ॲसिड ॲज द 6th अॅमिनो ॲसिड इन इट्स मॉलिक्युलर स्ट्रक्चर. आता हिमोग्लोबिनचा जो मॉलिक्यूल असतो याच्यामध्ये काय असतं मला सांगा बरं. जे आपण 6 नंबरचं ॲमिनो ॲसिड असतं म्हणजे ग्लुटामिक ॲसिड असतं त्याच्यामध्ये, बरोबर ना. तर याची जागा कोण घेतं याच्यामध्ये, हाऊ एव्हर इफ इट इज रिप्लेस्ड बाय व्हॅलिन, तर त्याच्या जागी कोण येऊन बसतो, व्हॅलिन येऊन बसतो. लक्षात आलं का. आता हिमोग्लोबिनचा जो मॉलिक्यूल असतो, रेणू असतो, त्याचा जो रचना असते, त्याची जी रचना असते त्याच्यामध्ये 6 नंबरला ॲमिनो ॲसिड असतं म्हणजेच ग्लुटामिक ॲसिड असतं. ते नसतंच यांच्यामध्ये अवेलेबल, तर त्याच्या जागी कोण येऊन बसतो, व्हॅलिन येऊन बसतो. लक्षात आलं का. आणि त्यामुळं काय होतं की द शेप अँड स्ट्रक्चर ऑफ द हिमोग्लोबिन मॉलिक्यूल चेंज. आणि हिमोग्लोबिनचा जो मॉलिक्यूल असतो ना त्याचा शेपच चेंज होऊन जातो. ड्यू टू दिस द एरिथ्रोसाइट जे असतं ना याच्यामध्ये, और रेड ब्लड कोरपल्स म्हणजे रेड ब्लड सेल्स जे असतात ना ह्या, विच आर नॉर्मली बाय कॉन्केव बिकम सिकल शेप. हां, मग त्यामुळे काय होतं, ह्या रेड ब्लड सेल्स आहेत ना ह्या, त्यामुळे तुमच्या लक्षात आलं का, ह्या रेड ब्लड सेल्स आहे ना ह्या अशा बनतात बघा. या अशा गोल नाही राहत, ह्या नॉर्मल आहेत बघा अशा, नॉर्मल अशा असतात. आता ह्या अशा बनवून जातात, ह्या अशा शेपच्या होतात मग तयार. लक्षात आलं का. दिस कंडिशन आर कॉल्ड सिकल सेल ॲनिमिया. याला सिकल सेल ॲनिमिया म्हणतात. द ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी ऑफ हिमोग्लोबिन इन सच इंडिव्हिज्युअल्स इज. आता मला सांगा, ऑक्सिजन काय का, रेड ब्लड सेल काय ऑक्सिजन वाहून नेत असतात, बरोबर ना. तर यांचं मग हे असं प्रॉब्लेम झाल्यामुळे ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमताच कमी होते. लक्षात आलं का. त्यामुळे इन दिस कंडिशन क्लम्पिंग अँड देअर बाय डिस्ट्रक्शन ऑफ द, याच्यामुळे काय तयार होतं की गुठळ्या तयार होतात ना, बरोबर ना. एरिथ्रोसाइट्स अकर मोस्ट ऑफन. मग त्यामुळे काय होतं,
रक्तांच्या गुठळ्या तयार होतात त्यामुळे. ॲज रिझल्ट ब्लड वेसल्स आर ऑब्स्ट्रक्टेड अँड द सर्क्युलेटरी सिस्टीम, ब्रेन, लंग्स, किडनी एक्सेट्रा. आणि त्यामुळे काय होतं की जे आता हे माहिती आहे तुम्हाला की रक्त वाहून नेत असतं पूर्ण बॉडीमध्ये हे रेड ब्लड सेल, पण यांना काय होतं अडथळा निर्माण होतो. त्यामुळे रक्त कुठे कुठे जात असतं मला सांगा बरं. तर हे रक्त ब्रेनला जातं, लंग्सला, किडनीला, सगळीकडे जात असतं ना. तर हे सगळं काय व्हायला लागतं, हळूहळू डॅमेज व्हायला लागतं ना, बरोबर की नाही. हे तोच प्रकार आहे ना, मग ते हळूहळू डॅमेजच होणार ना. सिकल सेल ॲनिमिया इज हेरिडिटरी डिसीज, आणि हा हेरिडिटरी डिसीज आहे म्हणजे हा मातापित्यांकडून किंवा त्यांच्या पिढीतून कुणाकडून ऑफस्प्रिंगमध्ये येत असतो. इट अकर्स ड्यू टू द चेंज इन जीन्स ड्युरिंग द कन्सेप्शन. हे कशामुळे होतं की जर आईला काही असं बाळ जन्माला घालत असताना वगैरे काही जीन्समध्ये तिच्या प्रॉब्लेम आला तर तो होऊ शकतो. इफ द फादर अँड मदर आर बोथ अफेक्टेड बाय सिकल सेल ॲनिमिया और इफ दे आर कॅरीज ऑफ दिस ऑर्डर देअर ऑफस्प्रिंग्स आर लाईकली टू सफर फ्रॉम दी. जर माता पिता याच्यापासूनच अगोदर म्हणजे हे सफर करत असतील किंवा मातेला एखाद्या गर्भधारणाच्या वेळेस हे झालेलं असेल, त्यांच्या जनुकीय काही बदल झालेले असतील तर हा आजार त्यांना होतो. किंवा आई वडील दोघे पण जर हे सिकल सेलग्रस्त असतील किंवा तेच त्यांचे वाहक असतील असे अगोदरच, तर त्यांच्या मुलांना तो सहजासहजी हा आजार होऊन जातो. म्हणून तर बघा Hence, marriage between the persons who are carriers of suffering from sickle cell anemia should be avoided. म्हणून तर समाजामध्ये सिकल सेल जे असतात किंवा त्या व्यक्तींनी आपापसात काय करायचा, विवाह टाळायचा असतो. कारण त्यांच्या मुलांना पुढे जातो माशाने तो आजार वाढून जाईल, बरोबर की नाही. तो मातापित्यांकडूनच येत असतो. या आजारामध्ये काय होतं, रक्ताच्या गुठळ्या तयार होतात. कारण ज्या हिमोग्लोबिनच्या ज्या हे असतात ना रेड ब्लड सेल्स, याच काय होतात ऑक्सिजन व्यवस्थित वाहून नेत नाही, त्यामुळे त्यांच्या गुठळ्या तयार होतात. त्यामुळे काय होतं की जो ऑक्सिजन असतो तो पूर्ण आपल्या बॉडीच्या वेगवेगळ्या ऑर्गन्सला तो मिळत नाही. समजलं या ठिकाणी. बघा मित्रांनो, इथं सिकल सेलचे ॲनेमिया ऑकर होतं तर त्याचे एक सिम्बॉल दिलेले. टेस्टिंग केल्यानंतर त्याचे सिम्बॉल होतं. ए म्हणजे काय, नॉर्मल. एस म्हणजे काय, त्याला झालेला आहे. आणि एस एस म्हणजे काय, तो पूर्णपणे काय पीडित आहे. आता ए म्हणजे काय, मॅन जर ए असेल म्हणजे मॅन नॉर्मल असेल, आई पण नॉर्मल असेल, तर ते पुढे येणारे जे बाळ आहे ते पण कसे असतात, नॉर्मल असतात. आता ए ऑर ए एस म्हणजे हे जर ए एस असेल म्हणजे वडिलांना जर असेल आणि आईला पण असेल, तर म्हणजे आईला असेल किंवा वडिलांना असेल, कुणाला तरी एक केला असेल, तर 50% काय होतो प्रोजेसी नॉर्मली, 50% कॅरियर, 50% बाळाला होतो आणि 50% तो नॉर्मल पण राहू शकतो. इफ वन पॅरेंट इज नॉर्मल, एक पॅरेंट जर नॉर्मल असेल. तर दुसरा काय असतो, आई वडील जर यांच्यापैकी जर एक जर, हे बघा, ऑल प्रोजेनी विल बी कॅरियर इफ वन पॅरेंट इज नॉर्मल अँड वन इज सफर्ड. जर सगळ्या बाळांना होणार येतो, जर एक पॅरेंट नॉर्मल असला आणि दुसरा पूर्णपणे सफर असला, एस एस असला दुसरा, तर सगळ्या बाळांना होणार आहे. लक्षात आलं का. आणि आता बघा इथं ए एस आणि ए एस म्हणजे दोन्ही पण आई वडील हे दोघं पण ए एसमध्ये असतील, फक्त कॅरियर असतील, तर 25 प्रोजेन्सी नॉर्मल असते, फक्त 25%च नॉर्मल असते, 25% सफर होऊ शकते, 50% 50% कॅरियर इफ बोथ पॅरेंट्स अँड कॅरियर. म्हणजे होतोच तो बाळांमध्ये, असोच पण कमी कमी जास्त प्रमाणात येतो. हे वाचून घ्या तुम्ही, बघा समजेल तुम्हाला. आता उपाययोजना म्हणून दिलेलं आहे बघा, रेमेडीज. दिस डिसीज इज स्प्रेड इन ओनली वन वे, रिप्रोडक्शन. हेन्स द हजबंड अँड वाईफ शुड बी गेट देअर ब्लड एक्झामाइंड आयदर बिफोर मॅरेज आफ्टर इट. त्यांनी काय करायचं असतं, लग्न करण्याच्या अगोदर रक्ताची चाचणी करून पाहिजे असते. अ कॅरियर ऑफ सफर्ड शुड अवॉइड मॅरेज विथ अनदर कॅरियर ऑर सफर. एकाला ज्याला सिकल सेल असतो त्याने दुसऱ्या सिकल सेलसोबत काय करायचं नसतं, लग्न करायचं नसतं. अ पर्सन सफरिंग फ्रॉम सिकल सेल ॲनिमिया शुड टेक अ टॅबलेट ऑर फॉलिक ॲसिड डेली. तर त्यांनी काय केलं पाहिजे की ही जी फॉलिक ॲसिडची गोळी ना ती रोज घेतली पाहिजे. ज्यांना सिकल सेल हा आजार झालेला आहे त्यांनी. बघा हे असं होतं, रक्ताच्या गुठळ्या होतात म्हणून असं तयार होतं. बघा त्यांचं बाळ बघा कसं तयार झालेलं आहे, ते हँड बघा त्याचे कसे आहेत. लक्षात आलं. आता बघा हा जो आहे ना मायट्रोकॉन्ड्रियल डिसऑर्डर, हा जो आहे ना शक्यतो हा आता मला सांगा, DNA 2 ठिकाणी असतात. एक तर कुठे असतात, सेलमध्ये असतात, एक मायट्रोकॉन्ड्रियामध्ये असतात. मी तुम्हाला काय म्हणतात, मायट्रोकॉन्ड्रियामध्ये सर्क्युलर शेपमध्ये असतात, पण ते नेहमी कुणाकडून दिले जातात, आईकडूनच मुलांना दिले जातात. म्हणून हा जो आजार असतो ना हा शक्यतो कुणाला होतो माहिती का, मातेकडूनच मुलांना मिळत असतो. हा जो आजार आहे, हा जो विकार आहे तो, बरोबर ना, आजार नाही म्हणू शकत आपण, विकार, डिसऑर्डर. हे मायट्रोकॉन्ड्रियल DNA मे ऑल्सो बिकम डिफेक्टिव्ह ड्यू टू द म्युटेशन.
म्युटेशनमुळे म्हणजे आपल्या जे जनुक आहे बरोबर ना त्याच्यामध्ये जर काही परिवर्तन आलं तर त्याच्यामुळे ते होऊ शकतं ड्युरिंग द फर्टिलायझेशन म्हणजे म्हणजे बाळ जेव्हा विकसित होत असतं भ्रूण अंड जेव्हा तयार होतं त्यावेळेस बरोबर ना मायटोकॉन्ड्रिया आर कॉन्ट्रीब्युटेड बाय द एग सेल ओम अलोन आणि त्याच्यामध्ये काय होतं की कधी ज्यावेळेस बाळ विकसित होत असताना ज्यावेळेस एक सेल कडून ते कुठे येत असतं मायटोकॉन्ड्रियाकडे येत असतं बरोबर ना त्यावेळेसच ते घडतं हे सगळं हेच द मायटोकॉन्ड्रियल डिसऑर्डर आर इनहेरिटेड फ्रॉम द मदर ओनली हे फक्त मदरकडून येतं लेबर इनहेरिटेड ऑप्टिक न्यूरोपॅथी इन एन एक्झाम्पल ऑफ द मायटोकॉन्ड्रियल डिसऑर्डर आणि कोणतं उदाहरण आहे याचं एक एक्झाम्पल काय सांगितलेलं आहे त्यांनी तर लेबर हेरिडिटरी ऑप्टिक न्यूरोपॅथी हे त्याचं काय आहे म्हणजे लेबरची अनुवांशिक चेताविकृती हे तंतुकिणिक याचं उदाहरण आहे एक एक्झाम्पल आहे मायटोकॉन्ड्रियलचं आता बघा डिसऑर्डर ड्यू टू द म्युटेशन इन मल्टिपल जीन्स आता एका जीन्समध्ये डिफरेंट आला तर हे असं होतं इतकं पण मल्टिपल जीन्समध्ये डिफेक्ट आला तर काय होतं मग असे हे होतात बरोबर ना मग खूप साऱ्या आजार तयार होतात त्याच्यामध्ये खूप सारे विकार तयार होतात मग त्याच्यामध्ये मग पॉलिजेनिक डिसऑर्डर तयार होते पॉलिजेनिक म्हणजे खूप जास्त व्हायला लागतात मग आजार विकार बघा समटाइम्स डिसऑर्डर अराइज ड्यू टू द म्युटेशन इन मोर दॅन वन जीन्समध्ये परिवर्तन होतं असं काहीतरी इन मोस्ट सच डिसऑर्डर्स देअर सेव्हिरिटी इन्क्रीजेस ड्यू टू द इफेक्ट्स ऑफ एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स ऑन द फोटस त्यांनी काय सांगितलं की हे जे आजूबाजूचं याचा परिणाम होतो एन्व्हायरमेंटल फॅक्टरचा सुद्धा त्या भ्रूणावर काय होतं परिणाम होत असतो कॉमन एक्झाम्पल सच डिसऑर्डर आर क्लेफ्ट लिफ्ट म्हणजे काय जन्मजात काय होणं ओठ फाटलेला निघणं क्लेफ्ट पॅलेट बरोबर ना किंवा टाळू पण फाटते काहींची बघा लहानपणीच अशी दुभंगलेली टाळू असते आतमधून कॉन्स्ट्रिक्टेड स्टमक किंवा स्टमक असं कॉन्स्ट्रिक्ट झालेलं असं स्पायना बायफायडम द डिफेक्ट ऑफ द स्पायनल कॉर्ड आता मणक्याचे पण काहीतरी स्पायनल कॉर्डचे पण प्रॉब्लेम्स येतात बिसाईड डायबिटीज येतो ब्लड प्रेशर येऊ शकतं हार्ट डिसऑर्डर येतात अस्थमा येतो ओबिसिटी प्रॉब्लेम येते आर ऑल्सो द पॉलिजेनिक डिसऑर्डर हे त्याच्यामुळेच येतात सगळे पॉलिजेनिक डिसऑर्डर्स डू नॉट स्ट्रिक्टली फॉलो हे एवढे स्ट्रिक्टली फॉलो होत नाही कारण बऱ्याच जणांना असतं हे मेंडेल प्रिन्सिपल ऑफ हेरिडिटी दिस डिसऑर्डर अराइजेस फ्रॉम द कॉम्प्लेक्स इंटरॅक्शन बिटवीन द एन्व्हायरमेंट ते काय होतं की आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये पण थोडेसे काही चेंज वगैरे झाले की आपल्या लाईफस्टाईलमध्ये पण चेंज झाले तर हे आजार आपल्याला होऊ शकतात त्यामुळे हे काय एवढे पकडले जात नाही लक्षात आलं का तर या ठिकाणी मित्रांनो आपला हा चॅप्टर आज आपण कव्हर केलेला आहे जर चॅप्टर समजला असेल अशी तर आशा करते मी आपल्याकडून जर चॅनल आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन जरूर दाबा जेणे आमचे नवनवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचतील चला पुन्हा भेटूया न्यू चॅप्टरसोबत तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा सुखी राहा आनंदी राहा धन्यवाद